नमस्ते, मी ऋषाली पठारे, कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही ह्या वर्षी बाप्पा आपल्या घरी येत आहे, म्हणजे कबीरच्या घरी बाप्पा येत आहे, पण आम्ही बाप्पा काही बुक केला नाहीये आणि आता आम्ही बाप्पा घ्यायला आलो आहोत। चला मग बघूया कबीर कोणता बाप्पा घेत आहे, कोणता बाप्पा घेणार आहे, कोणता घेणार आहे। ठीक आहे, चला बघूया त्याला कोणता बाप्पा आवडला आहे। खूप छान गणपती बाप्पा आहे आणि खरंच खूप छान फेस्टिवल चालू झालं आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्याच गोष्टी खूप छान होत आहे। चला मग बघूया। आता बघत असाल तुम्ही किती छान छान बाप्पा दिसतात ते। आपण आलो आहोत नवी सांगवीमध्ये, जिथे आमचं जुनं घर होतं, तिथूनच आम्ही दरवर्षी बाप्पा घेतो। आता पण आम्ही इथेच बाप्पा घ्यायला आलो आहोत। चला बघूया आपल्याला बाप्पा किती रुपयात भेटतात आहे किंवा काय डिस्काउंट भेटतोय। थँक्यू। बाप्पाचं सामान घ्यायला आलो आहोत आणि सगळं काही आमचं जुन्या सांगवीतच असतं आणि सगळं अचानकच चालू आहे, सगळं आवराआवरी। आणि चला बघूया काय काय लागतंय बाप्पासाठी। बाप्पा पण रेडी झाले आहे आणि कबीर पण रेडी झालेला आहे, टोपी घेतली आहे। बाप्पाचं स्वागत घरीच होणार आहे कारण आपण गाडीवर आलो आहोत आणि बाप्पा आमचे गाडीवर चालले आहेत। चला मग बाप्पा, आमचे आप्पा आल्यानंतर बाप्पाचं आगमन होणार आहे। आता आम्ही बाप्पा आहे मागा आमच्या, आता आमचे बाप्पा घेता घरी घेऊन जातो। हां, आणि आमचे आप्पा आल्यानंतर आमच्या बाप्पाचं आगमन होणार आहे। आप्पा म्हणजे कोण? कबीरचे पप्पा। बाप्पा फायनल झाले आहे आणि कबीरचे बाप्पा तुम्हाला लवकरच बघायला भेटेल। नाही नाही, आत्ता नाही, आत्ता नाही, नाही नाही, मग काय फायदा, आत्ता नाही, नंतर नंतर। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती बाप्पा आणि गाडीवर चालले आहे कबीर, मी आणि ही आमची गाडी। चालायचं? चला मग बाप्पाला आम्ही आमच्या घरी घेऊन चाललो आहोत। पण रेडी आहे, बटाट्याची भाजी, आळूच्या पाण्याच्या वड्या, भेंडी बनवली आहे, इथे ठेसा केला आणि ही पुरणपोळी केली आहे, सार मध्ये डाळ आणि भात आहे आणि हे उकडीचे मोदक आहे। तळणीचे पण मोदक केले आहे कारण मयूरला हे मोदक आवडतात म्हणून हे पण बनवले आहे। हे थोडेच केले आणि हे जास्त केले। सांगा तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलंय। सगळी तयारी झाली आहे। बाप्पा पण अजून आम्ही बसवला नाही आहे कारण आम्ही आमच्या आप्पाची वाट बघतोय। तर आप्पा पण येत आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट झाल्या आहे। फक्त आप्पा येऊन बाप्पाचं आगमन होणार आहे। खूप छान झालंय डेकोरेशन, रात्रभर जागून सगळं करून शेवटी जिथे कष्ट असतात तिथे फळ भेटतंच। खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय। आता आमचे बाप्पा आले आहे आमच्या घरी। अरे वा, बस। आई ग, किती गोड दिसते माझी मम्मा। हा प्रसाद आप्पाने बाप्पासाठी आणला आहे आणि बाप्पाने खरंच काही कमी पडून दिलं नाहीये कारण जो पण मला इन्सेंटिव्ह भेटायचा त्याच्यामधून मी थोड्या थोड्या गोष्टी बाप्पासाठी केल्या। सांगा कशा वाटल्या। आणि संध्याकाळ झाली आहे, आमची आरती झाली आहे। आरतीचं शूट करता आलं नाही कारण खूप धावपळ होती आणि काही फोटो काढले आहे मस्त एकदम। बाप्पा खरंच काय विघ्न असेल ते दूर कर आणि जसं आनंदात ठेवलंय असंच आनंदात राहू दे। बघूया मग आता उद्या काय काय होत आहे। आमच्याकडे बाप्पा ह्या वर्षीपासून 1.5 दिवसाचा राहणार आहे कारण म्हणजे मला कोणीतरी सांगितलं त्याच्यामुळे 1.5 दिवसाचा बाप्पा असणार आहे। तर ह्या
बाप्पा चालले आहेत आणि खरंच छान वाटतंय. बाप्पा आले, सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आहे मनापासून. त्याचे पप्पा, तू, मी, आम्ही सगळ्यांनी आरती केली, छान वाटलं आणि खरंच खूप छान वाटतंय. बाप्पाला डोळे भरून बघायचं आहे फक्त आता. बाप्पा सगळे विघ्न दूर कर आणि असंच आनंदी राहू दे आणि सगळ्यांना सुखी ठेव. थँक्यू बाप्पा. सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका.